हॅलो गाईज, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चरकची चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी बघणार आहोत. आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये आपण अष्टांगची प्रत्येक चॅप्टर कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण चरकचं बघणार आहोत की चरकच्या प्रत्येक अध्यायामधले कोणते टॉपिक्स करायचे. कारण की चरकचं जर तुम्ही कोणतेही बुक घ्याल, ब्रह्मानंद त्रिपाठी घ्या किंवा शंकर काळे यांचं बुक घ्या, दोन्ही बुकमध्ये खूप सारे तिथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. परंतु आपल्याला एक्झामला प्रिव्हियस इयरला कोणते क्वेश्चन्स विचारले गेलेत किंवा कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात तितकंच वाचायचं, बाकीचं काहीही वाचायचं नाही, कारण की एवढा वेळ नाही आपल्याकडे. ओके, आधी तर आपण बघूया की ब्लूप्रिंट मध्ये कोणत्या कोणत्या अध्यायावर तुम्हाला LAQ, SAQ आणि MCQ सांगितलेले. ओके, पहिल्या अध्यायावर तुम्हाला आता हे बघा, हे MCQच आहे. ओके, हा SAQ आहे आणि हा LAQ आहे. ओके, पहिला अध्यायावर तुम्हाला SAQ आहे, MCQ आहे, SAQ आहे आणि LAQ आहे. पण दुसरा, तिसरा आणि चौथा अध्याय यावर फक्त SAQच आहे. ओके, दुसरा, तिसरा, चौथा अध्याय मग ते फक्त SAQच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच प्रिपेअर करायचे, त्याच्यावर LAQ विचारला जाणार नाही. म्हणून LAQचे जे मोठे मोठे आपण आन्सर्स लिहितो किंवा LAQचे प्रिपेअर करतो आपण क्वेश्चन्स, ते तिथं करायची गरज नाही, फक्त SAQ येणार. बाकी मग सगळ्या अध्यायावर MCQ आहे, SAQ आहे आणि LAQ आहे, ते बाकी एकाचं करण्याची काही गरज नाही. ओके, कळालं एवढं? दुसरा, तिसरा, चौथा अध्याय फक्त SAQ ला करायचे आणि बाकी सगळे LAQ, SAQ साठी अध्याय करायचे. मग जे काही छोटे छोटे अध्याय आहे, जसं की खुडाक चतुष्पादी आहे, महाचतुष्पादी अध्याय आहे, एकदम छोटे, मग त्यामध्ये एक्झॅक्ट काय करायचं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. तर बघा, दीर्घजीविती अध्याय तुम्हाला SAQ आणि LAQ दोन्हीसाठी विचारला जाणार. LAQ साठी विचारला गेलाच तर त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य विशेष सिद्धांत, षडपदार्थ, त्याचबरोबर द्रव्य वर्गीकरण, त्रिविध हेतू, हे 4 पॉइंट तुम्हाला LAQ ला येतील. बाकी सगळे पॉइंट SAQ लाच येणार आहेत. त्यामुळे अध्याय हा मोठा आहे. वाटलं तर हा अध्याय करताना तुम्ही इंडेक्स फॉलो करा. इंडेक्स मध्ये जो सिक्वेन्स दिला ना, त्या सिक्वेन्सने एक एक पॉइंट करा. कारण की आपण स्टार्टिंग टू एंडिंग जेव्हा वाचतो, एंडिंगला गेल्यानंतर मधले पॉइंट काही स्किप होतात की काय होतं या अध्यायात नेमकं. त्यामुळे इंडेक्स जो दिलेला आहे तो जशाला तसा इंडेक्स तरी फॉलो करा किंवा इथं जो सिक्वेन्स दिला अशाला हा सिक्वेन्स तरी फॉलो करा. ठीक आहे, हा अध्याय करताना स्टार्टिंग टू एंडिंग कधीच नाही वाचायचं. मेन पॉइंट्स आहेत ते बाजूला काढायचे आणि मगच वाचायचं. जसं की आयुची परिभाषा, आयुर्वेदाची परिभाषा, त्याचे प्रकार, हे केलं. त्यानंतर मग आधी आयुर्वेद अवतरण सांगितलेलं आहे, त्यानुसार आयुर्वेद अवतरण, आयुची परिभाषा, आयुर्वेद, सामान्य सिद्धांत, असे तुम्ही एक एक पॉइंट्स करत जर आलात तर तुम्हाला त्या अध्यायामध्ये कन्फ्युजन होणार. ठीक आहे, पुढचा आहे अपमार्ग तंडुली अध्याय. आपण म्हटलं दुसरा, तिसरा आणि चौथा हे 3 अध्याय कशासाठी आहेत? SAQ साठी आहेत फक्त आणि फक्त. मग त्याच्यामध्ये SAQ, शिरोविरेचनीय द्रव्य, त्याचा उपयोग, हा PYQ ला 2 वर्षाखाली विचारला गेलेला क्वेश्चन आहे. पंचकर्म द्रव्य, त्याच्यामध्ये अनुवासन, अस्थापन, वमन, विरेचन, हे जे काही पंचकर्म सांगितले, तर प्रत्येक पंचकर्माचे ऍटलिस्ट तुम्हाला 5-5 द्रव्यांचे नाव तरी पाठ असले पाहिजे. बुक मध्ये जास्त दिलेत पण मी ऍटलिस्ट 5 पाठ असले पाहिजे असं म्हणते. ओके, नंतर स्नेहस्वेदनाचं महत्व काय, म्हणजे पंचकर्माच्या पूर्वी, पंचकर्मामध्ये आपण पूर्वकर्म म्हणून स्नेहस्वेदन वापरतो, त्याचं काय महत्व आहे ते तुम्हाला SAQ ला विचारले जातं. आणि एवागू, MCQचा पॉइंट आहे 28 एवागू तुम्हाला या अध्यायात सांगितलं. एवागूवर कधी आतापर्यंत विचारलं गेलं नाहीये. विचारलं तरी तुम्हाला एकतर कुष्ठादी, नंतर जे काही शूलावर एवागू आहेत, उदरशूल आहे, वाताचे जे काही वातनाशक एवागू आहेत त्या रिलेटेडच एवागू फक्त तुम्हाला विचारतील. ठीक आहे, म्हणून कुष्ठादी, वातनाशक आणि एक विषघ्न, हे जे काही 7-8 एवागू आहेत त्यांचे द्रव्य 5-5 तरी पाठ करून ठेवा. जर डायरेक्ट विचारला एवागू किंवा कुष्ठादी एवागू वर्णन करा तर तुम्हाला ते लिहिता आले पाहिजे. आणि एवागू बनवण्याची प्रक्रिया, किती पट पाणी घ्यायचं, किती काळ अग्नी द्यायचं, ही प्रक्रिया तुम्हाला पाठ असली पाहिजे. ठीक आहे, या अध्यायात एवढं करा. मोस्टली शिरोविरेचन द्रव्य
त्याची नावं जास्तीत जास्त पाठ करायचा प्रयत्न करा. ते प्रिव्हियस इयरला 2-3 वेळेस आलेला आहे आणि तुमच्या जस्ट सिनियरला पण तो क्वेश्चन आलेला आहे. आरगवदी अध्याय हा पण तुम्हाला फक्त आणि फक्त एसीक्यू साठी आहे. त्यामध्ये बाहेर परिमार्जनाचे जे 6 योग दिलेत ते 6 योग पाठ असले पाहिजे. म्हणजे पुढचे जे काही 32 लेप बाकीचे हे 6 प्लस आणखीन काही जे काही लेप दिले ते सगळे मिळून 32 होतात. त्या 32 पैकी कधी कोणता विचारला गेलेला नाहीये, पण हे मात्र विचारतात. बाहेर परिमार्जन योग. कारण की तुम्ही ब्ल्यू प्रिंट जर अनालिसिस केली तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या अध्याय दोन्ही मिळून एक एससीक्यू आहे. तर मोस्टली दुसऱ्या अध्यायावर एससीक्यू येतात आणि ह्याच्यामध्ये बहिर्परिमार्जन योगवरच आला तर एससीक्यू येईल. ठीक आहे, इन डिटेल ह्याचं नाही करायचं, फक्त एमसीक्यू साठी आरगवदी अध्यायामध्ये किती लेप सांगितले तर 32. ओके, षड्विरेचन शताश्रुती आहे. याच्यामध्ये एमसीक्यू जास्त बनतात. नाही, ह्याच्यावर सॉरी एमसीक्यू नाहीये, फक्त एससीक्यूच तुम्हाला विचारलेत. पण त्याच्यामध्ये पण जे काही नंबरिंग्स आहेत ते नंबर्स लक्षात ठेवा. विरेचनाचे कल्प किती, वमनाचे कल्प किती, विरेचन येऊनी किती, हे सगळे तुम्हाला पॉइंट्स आले पाहिजे. आणि कषाय कल्पना यामध्ये स्वरस क्वाथ हे 2 पक्के लक्षात राहू द्यायचे. 5 कल्पना आहेत, त्यापैकी हे 2 तुम्हाला प्रोसेस आल्या पाहिजे. हे 2 एससीक्यूला विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. बाकी कल्क फांट ते मोस्टली विचारले जात नाहीत. ओके, महाकषायचे फक्त 50 आहेत हे लक्षात ठेवा. नाव लक्षात राहिले तर राहिले, नाही तर त्याच्यावर क्वेश्चन येत नाही. विरेचनाच्या येऊनी आणि विरेचन कल्प यावर क्वेश्चन येतात. ठीक आहे, म्हणजे या पूर्ण अध्यायात विरेचन कल्प, विरेचन येऊनी आणि पंचविध कषाय कल्पना करायच्या. ओके, पुढे बघा. मात्रशिती अध्याय, पूर्ण अध्याय विचारला जातो हा, पण चरकाचार्यानुसार म्हटलं तरच ह्या अध्यायातले हे पॉइंट लिहायचे. अष्टांगच्या विचारलं तर अष्टांगचा 8वा अध्याय लिहायचं. यामध्ये धूमपान एलएक्यूला विचारतात. मग त्याच्यामध्ये धूमपान इन डिटेल. ठीक आहे, सेम एका पेजवर धूमपानामध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत 1 2 3 4 5, त्याच्यामध्ये आय थिंक 7 ते 8 पॉइंट्स आहेत धूमपानाचे. सम्यक, अतियोग, हिनयोग, मग त्याचे प्रकार, कालावधी, प्रोसेस, हे सगळे पॉइंट्स दिलेत. ते सगळे पॉइंट धूमपानाचे आले पाहिजे. ओके, नस्य आणि आहार मात्रावर क्वचित एससीक्यू येईल, पण संपूर्ण अध्याय पण एलएक्यूला हा विचारला जातो. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे धूमपान. ओके, हे विसरायचंच नाही. धूमपानावर एमसीक्यू, एससीक्यू किंवा एलएक्यू असतोच क्वेश्चन पेपर मध्ये. त्यामुळे यामधलं धूमपान व्यवस्थित करायचं. ओके, याचे लेक्चर्स आहेत आपल्या ऍपवर, इन डिटेल लेक्चर्स आहेत, युट्यूबलाही शॉर्टमध्ये लेक्चर्स आहेत. ते दोन्ही तुम्ही लेक्चर्स बघू शकता, तुमचं ते कव्हर करून घेऊ शकता. उलट लेक्चर्स बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याच्यात कोणते कोणते पॉइंट्स लिहायचे. इन थेरी फक्त थेरी वाचण्यापेक्षा पॉइंट टू पॉइंट 1 2 3 4 असं जर लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क्स भेटतील. तस्यास्थिती अध्याय, तस्यास्थिती अध्याय आणि ऋतुचर्या अध्याय हे 2 अध्याय सेम आहेत. आपण म्हटलं होतं ऋतुचर्या जरी केला तरी तस्यास्थिती होत. ओके, त्यामध्ये फक्त जे काही कॉमन पॅटर्न आहे ऋतूंचा, कॉमन पॅटर्न मध्ये तुम्हाला 12 पॉइंट सांगितलेत. ते 12 पॉइंट्स केले की तुमचा ऋतू होतो. आणि एक्स्ट्रा पॉइंट मध्ये फक्त ऋतुसंधी आणि आदानकाल विसर्गकाळ डिफरन्स करायचा. म्हणजे तुम्ही ऋतुचर्या अध्याय व्यवस्थित करा, हा अध्याय आपोआप होतो. करायची गरज नाही, एक्स्ट्रा टाइम इथं वेस्ट घालू नका. आणि हा तुमचा पेपर मार्च मध्ये येत आहे, तर मार्च म्हणजे वसंत ऋतूचा कालावधी येतो तेव्हा, त्यामुळे तुम्ही वसंत ऋतू व्यवस्थित करा. वसंत आणि ग्रीष्म 2 करा. ओके, नवेगांधारणीय याचा चार्ट, सरळ चार्ट करायचा, ह्याचं काही करायचंच नाही वेग. ओके, अधारणीय वेग एलएक्यू साठी येतात आणि हा एससीक्यू ला येतो. चार्ट कसा करायचा आता बघा. वेग, नंतर मग लक्षणे आणि नंतर त्याची चिकित्सा. ओके, आता इथे जागा नाही, अशा फॉर्म मध्ये तुम्हाला चार्ट करायचा आहे. श्लोक ज्यांना पाठ आहेत त्यांनी श्लोकचं रिव्हिजन चालूच राहू द्या. ज्यांना श्लोक पाठ नाही त्यांनी अशा फॉर्म मध्ये एका पेजवर लिहा. आणि अशाला असं एक्झाम मध्येही लिहिलं तरी चालतं. सेपरेट एक्सप्लेन करायची गरज नाही एक्झाम मध्ये, डायरेक्ट चार्ट टाकून द्या.
तर इंद्रिय उपक्रमण या अध्यायामध्ये LAQ SAQ आहे, परंतु मोस्टली SAQच विचारला जातो आणि तो SAQ पण असतो इंद्रिय पंचपंचक किंवा सदवृत्त. ठीक आहे, इंद्रिय पंचपंचक किंवा सदवृत्त SAQच असतात, LAQ विचारले जात नाहीत जरी तुमच्या सिलेबस प्रिंटमध्ये दिलेले असतील तरीही. ओके, मग सदवृत्त मध्ये पण मग वेगवेगळ्या प्रकारचे 5-6 सदवृत्त दिले, जसं की आध्यात्मिक सदवृत्त, त्याचबरोबर अन्नग्रहण करताना सदवृत्त कोणतं पालन केलं पाहिजे, असे वेगवेगळे तुम्हाला 5 ते 6 सदवृत्ताचे पॉइंट आहेत. ते पॉइंट 1, 2, 3 अशी नंबरिंग करून लिहायचे. खुडाक चतुष्पादीमध्ये चिकित्सा चतुष्पाद आहेत, ह्याच्यावर LAQ येऊ शकतो. परंतु चिकित्सा चतुष्पाद चरकानुसार एक्सप्लेन करा म्हटलं तर इथलं लिहायचं, अष्टांगचे श्लोक टाकायचे नाही. मी पुन्हा पुन्हा सांगते, चरकानुसार जर आलं तर अष्टांगचे श्लोक टाकू नका आणि अष्टांगनुसार जर आलं तर चरकांचे श्लोक टाकू नका. कन्सेप्ट बरोबर आहे, आन्सर बरोबर आहे, परंतु श्लोकामुळे तुम्हाला तिथे 0 मार्क्स भेटतात. त्यामुळे कोणानुसार लिहायला आलंय आणि आपल्याला कोणाचा श्लोक पाठ आहे हे आपला कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. ओके, यामध्ये चिकित्सा चतुष्पाद LAQचा पॉइंट आहे. आणि बाकी हे जे काय आहेत 4 वृत्ती आहेत प्रत्येक गोष्टीच्या, प्राणाभिसरण वैद्याचे 4 गुण, उत्तम वैद्याचे 4, वैद्याच्या वृत्ती 4 आणि राजवैद्य लक्षणे 4. हे तुम्ही डायरेक्ट ह्याच्या पुढेच लिहा ना, ह्याच्या पुढेच 4 त्याचे जे काही गुण लिहिलेत ते लिहा आणि एका पेज मध्ये हा अध्याय कव्हर करा. ठीक आहे, इन डिटेल जास्त करत बसू नका. महाचतुष्पादमध्ये व्याधीचे साध्य असाध्यत्व सांगितले. यामध्ये सरळ अष्टांग हृदयाच्या पहिल्या अध्यायामध्ये जे सांगितले, अष्टांग हृदय सूत्रस्थानच्या पहिल्या अध्यायामध्ये जे आपण पॉइंट्स कव्हर केलेले आहेत, तुम्हाला सांगितले की कसं 7 ते 8 पॉइंटच्या आधारे ते पॉइंट लिहायचे. सेम तसंच लिहायचं, म्हणजे साध्य व्याधी, असाध्य व्याधी, साध्यचे पुन्हा 2, असाध्यचे पुन्हा 2, एका चार्ट मध्ये हा अध्याय कव्हर होतो. ठीक आहे, पूर्ण डिटेल मध्ये वाचत बसू नका, आता वेळ पण नाहीये तुमच्याकडे. तिसरे शनी अध्याय त्यामध्ये अष्टत्रिक. अष्टत्रिकला पण सेम तसंच करायचं, चार्ट करायचा, इकडं त्रिक लिहायचं, जसं की एशना. एशना 3 सांगितल्यात, कोणत्या 3 एशना आहेत तिथं 1, 2, 3 असं टाकून लिहा. नंतर मग चिकित्सा 3 सांगितल्यात, त्या चिकित्सा 1, 2, 3 असं टाकून लिहा. ठीक आहे, म्हणजे एका या चार्ट मध्ये तुमचे सगळे अष्टत्रिक बसेल. 8 प्रकारचे सांगितलेले आहेत तुम्हाला, तर ते सगळं ह्या चार्ट मध्ये बसवायचं. आणि चतुर्विध परीक्षामध्ये प्रत्यक्ष अनुमान अपतोपदेश ह्या काही तुमच्या 4 परीक्षा आहेत, त्या 4 परीक्षा तुम्हाला इथं करायच्या. मग प्रत्येक परीक्षेचं एक एक उदाहरण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, प्रत्यक्षाचं एक उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाची व्याख्या लिहायची आणि एक उदाहरण लिहायचं, जेणेकरून पेज पण भरेल आणि तुम्हाला पण अभ्यासाला इझी जाईल. ओके, आणि त्याच्यामध्ये तेच लिहिणं एक्सपेक्टेड आहे एक्झामिनरला, बाकी एक्स्ट्रा काही लिहायचं नाही. वात कलाकली अध्यायावर SAQच विचारला जातो, पण LAQ जर विचारलाच गेला तर वायूच्या कार्यावर विचारला जातो. जो मोठा श्लोक आहे वायूच्या कार्यांचा तो इथं आलेला आहे. ठीक आहे, तो श्लोक मात्र पाठच करायचा, या अध्यायामध्ये ते एकच करायचं. बाकी वायूचे गुण तुम्हाला माहिती आहे, ते वृक्ष वगैरे. मग वायूचा गुण, जर वायूचे गुण वाढले तर प्रकोप होणार, गुण कमी झाले तर प्रशम होणार, याचं उत्तर तेच आहे. आणि पित्त आणि कफाचे प्राकृत कार्य विचारत नाहीत, हे वायूवाला विचारतात. ओके, आणि जरी विचारले तरी अष्टांग हृदय मधले विचारतात, इथले नाही विचार. ठीक आहे, मग तुम्हाला फोकस काय करायचंय, वायूचे कार्य. ओके, हे मी तुम्हाला एक अंदाजा दिला की कोणत्या अध्यायामध्ये काय करायचं आणि कशा प्रकारे करायचं. जसं की तशास्ती अध्याय ते ऋतुचर्या अध्यायानुसार करा, न वेगांधारणीय रोगानुत्पादन या अध्यायानुसार करा. ठीक आहे, बाकी जे काही इंद्रिय पंचक आहे, इंद्रियोपक्रमण या अध्यायातलं, त्यात फक्त 2च पॉइंट करायचे. नंतर खुडाक चतुष्पाद, त्याचबरोबर महाचतुष्पाद, यामधले जे पॉइंट्स आहेत ते अष्टांग हृदयमध्ये कव्हर होत आहेत. परंतु अष्टांगचे श्लोक टाकू नका, पुन्हा पुन्हा मेन्शन करते. तुमचा फक्त एक्झामचा टायमिंग वाचावा म्हणून मी सांगते, जे काही रिव्हिजनचा किंवा स्टडीचा टायमिंग आहे तो एक्स्ट्रा जाऊ नये म्हणून मी सांगते की तुम्ही कसं कम्पेअर करू शकता, पण श्लोक नाही वापरायचे. ठीक आहे, इथं तुमचं झालं चरकचा सिलेबस कमी आहे पण त्याला 50 मार्काचं वेटेज. ठीक आहे, अष्टांगचाही सिलेबस जास्त आहे पण त्यालाही 50 मार्काचंच वेटेज आहे. मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय पटापट होत आहे.
ठीक आहे. दोघांनाही 50 मार्काचं वेटेज आहे आणि चरकचं थोडं ट्रिकी आहे आणि पटापट होतं कव्हर. म्हणून चरक सोडायचं नाही. मोस्टली स्टुडंट अष्टांगचे सगळे अध्याय करतात पण चरक सोडून देतात. तसं नाही करायचं. ठीक आहे. आपला अष्टांगचा पण स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ अपलोड झालाय. चरकचा पण स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ अपलोड झाला आता होईलच. दोन्ही पण व्हिडिओज बघा. व्हिडिओज बघितल्यानंतर कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला एक कळून जाईल की कोणत्या अध्यायातले काय पॉइंट्स आणि कशा पद्धतीने करायचे. ठीक आहे. बाकीच्या सब्जेक्टचे पण व्हिडिओज अपलोड होत आहेत आणि इन डिटेल सिलेबस ज्यांनी आणखीन अभ्यासाला सुरुवातच केली नाही, कुठून करू कळत नाहीये, बुक उघडलं तर झोप येते, असं जर असेल तर तुम्ही आमचे कोर्सेस जॉईन करू शकता. आयुर्वेदा मराठी ॲपवर कोर्सेस आहेत. त्यामध्ये फर्स्ट टू लास्ट सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे आणि प्रत्येक सब्जेक्ट. ठीक आहे. ते कोर्सेस जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जे काही टार्गेट्स आहेत, डेली टार्गेट्स आपण WhatsAppच्या चॅनलवर टाकतो. त्या टार्गेट्सच्या रिलेटेड MCQs पण टाकतो. म्हणजे तुमच्याकडून अभ्यास करून घेतोय. फक्त तुम्ही केला पाहिजे. ठीक आहे. ते जे काही WhatsAppचे चॅनल्स आहेत ते जॉइन करा म्हणून त्यामुळे तुम्हाला त्याची हेल्प होईल. ठीक आहे. टेन्शन फ्री अभ्यास करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट.